हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज होता गाथाचा बर्थडे. येतानाच गाथासाठी गिफ्ट घेऊन आलेले आणि गाथासाठी गिफ्ट आले की नाराज होणार, त्याच्यासाठी हा गेम आणलेला होता की तर मला काही दाखवायलाच तयार नव्हता. तो गेम घेऊन एवढा लाजत होता ना की तो गेमने पूर्ण फेसच कव्हर करून घेत होता. खूप छान गेम होता, बघून तो खूप एक्साइटेड झालेला हे. आणि खूप म्हणजे मेमरी ॲक्टिव्ह होण्यासाठी तो खूपच छान गेम आहे, कारण ते बॉक्स आहे ना ते एकमेकामध्ये अटॅच करायचे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये एक 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 रिंग अशी दुरून फेकायची. छान आहे गेम. कियानला तो खूप आवडला होता, खूप जास्त खेळला तो. त्याला म्हणजे जसं जमल तसं तो करत होता. एक एक रिंग त्याच्यामध्ये टाकत होता दुरून. तर काही सध्या त्याला जमत नाहीये, पण हळूहळू तेही करेल तो. आणि त्याचे डॅडा आणि ते तर काय दिवसभर त्यांचा तेच गेम खेळणं सुरू असतं आता. आणि ते इकडे गेम खेळतायत. मग तोपर्यंत मी गेले किचनमध्ये. येताना सोबत मोड आलेले कडधान्य घेऊन आलेले होते. मग मी गेले किचनमध्ये. मटकी करण्यासाठी घेतलेली. मटकी काही नाही, फिक्कीच करायची होती, कारण की यानेही खातो. तर इथे काय केलेला, कांदा कट करून घेतलेला आणि लसूण ठेचून घेतलेला. तेलामध्ये छान परतून घेतलं. त्याच्यामध्ये हळद टाकली, मीठ टाकलं आणि मटकी स्वच्छ पाण्याने धुवून टाकून घेतली आणि मस्त हलवून घेतली. कोथिंबीर टाकली, थोडीशी वाफेवर शिजून घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं. सोबतच घेतला अख्खा मसूर पण बनवण्यासाठी. अख्खा मसूर बनवण्यासाठी तर मी एवढा जुगाड केलेला आहे ना, आज काहीच वाटण तयार केलेलं नाही. तुम्हाला ते पुढे कळेलच. इथे काय केलेलं ना, कांदा कट करून घेतलेला, कढईमध्ये तेल तापलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकले जिरे आणि लवंग आणि मिरे आणि दालचिनी टाकून घेतली. त्याच्यानंतर कांदा मस्त असं लालसर रंगावरती परतून घेतला. आणि त्यानंतर काय केलेलं, मी माझे टोमॅटो संपलेले होते, कारण मी सकाळी ना टोमॅटोची चटणी केलेली होती. मग टोमॅटो तर नाही आणि चटणी उरलेली होती, मग तीच घेतली त्याच्यामध्ये टाकून आणि मस्त सगळं घराघरा हलवून घेतलेलं. तुम्ही पण अशाच जुगाड करतात का? मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्यानंतर काय केलेलं, मग काल वांग्याची भाजी केलेली होती, त्याच्यासाठी कोरडा मसाला तयार केलेला होता. तोच मसाला पण टाकून घेतलेला आणि छान असं मिक्स करून घेतला. आणि त्यामध्ये सुके मसाले टाकलेले, धनिया पावडर, लाल मिरची पावडर आणि चिकन मसाला, हळदी पावडर आणि सगळे एकजीव करून घेतला आणि त्यामध्ये टाकला. मग अख्खा मसूर पण तेलामध्ये थोडासा फ्राय करून घेतला आणि त्याच्यानंतर मग पाणी पण टाकून घेतलेलं. पाणी टाकून झालं आणि चवीपुरतं मीठ पण टाकून घ्यायचं. खूप टेस्टी झालं होतं बरं का. म्हणजे असे जुगाडू रेसिपी असतात ना, आणि जे मन लावून करतो ना त्याच्यापेक्षा हे असे केलेले ना कधी पण चांगले लागतात. तुम्ही पण कधीतरी ट्राय करून बघा बरं का. आणि मग इकडे माझी एकीकडे मटकी होती, एकीकडे अख्खा मसूर होतोय. मग पीठ मळायला घेतलेलं. पीठ पण छान मळून झालं आणि त्यानंतर भिजवत ठेवलेलं, मुरण्यासाठी ठेवलेलं. आणि दोन्ही गॅस बिझी आहे तोपर्यंत म्हणलं बाकीचे कामं करून घ्यावं, एवढा वेळ कशाला वाया घालवायचा, कारण मला बर्थडेला परत जायचं होतं. मग गेले आणि कपडे वाळवत घातलेले होते, मग ते काढण्यासाठी गेलेले. कारण सध्या ना काय होतंय की खूप उशिरा झोपतोय, कारण तो सकाळी लेट उठतोय. मग त्यामुळे मला कपडे धुण्याला जरा जास्तच उशीर होत आहे. 1 नंतर तो झोपतो आणि त्याच्यानंतर मी कपडे धुते. आणि सध्या पावसाचं एवढं वातावरण, मग आमचे कपडे तर बाहेरच सुकवत ठेवलेले, पण त्याचे कपडे घरात घेत असते. अगोदरचेच कपडे काय वाळलेले नव्हते, पण जे वाळलेले ते काढून घेतले आणि मग त्याचे कपडे टाकले, वाळवत घातले. इथे तुम्हाला दिसत असेल माझा चेहरा सुकलेला, कारण मला बरं नाहीये, ताप, थंडी आणि सर्दी झालेली. पण आपल्याला काय कामं चुकणारी आहेत का? आजारी असो काही असो, आपल्याला आपली कामं तर करावीच लागणार. ती काही न चुकणारे नसतात. मग काय कपडे वगैरे वाळू घातले आणि गेले परत किचनमध्ये. इकडे अख्खा मसूर पण शिजून झालेला होता आणि मटकी पण इकडे तयार झालेली होती. अख्खा मसूर आणखी शिजण्याचा बाकी होता थोडासा. त्याच्यावरती कोथिंबीर भुरभुरून घेतली आणि त्यानंतर घेतल्या मग चपात्या लाटण्यासाठी. आणि मी किचनमध्ये गेली, हे दोघं माझ्या मागे येणार नाही असं तो होणारच नाही. की नंतर आलाच मागे. मग मला म्हणत होतं पाणी दे पाणी दे. त्याला पाणी दिलं आणि सारखे भांडे काढतो आणि ह्याच्यात पाणी दे त्याच्यात पाणी दे, हे त्याचं असं खेळणं सुरूच असतं. आणि ह्या ट्रिकनी जर तुम्ही चपात्या केल्या ना, तर त्या चपात्या अशा मी करते तशा टम्म फुगणार. खूप छान आणि खूप सोपी पद्धत आहे आणि प्रत्येक चपाती अशी टम्म फुगते.
आणि काठोकाठ फुगते. आणि त्यानंतर मस्त असं तेल लावून घ्यायचं. आणि केळ्यांसाठी इथे मी रताळ्याचे पॅटीस बनवले होते. रेसिपी शेअर केलेली नाहीये, उद्या शॉर्ट्समध्ये अपलोड करेल कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. आणि इथे रेडी होऊन मग निघाले मी बड्डेला जाण्यासाठी. बड्डेच्या तिथे आणखीन खूप वेळ होता. मग चला म्हणलं तोपर्यंत जेवण करून घेऊया. मग जेवायला घेतलं आणि आहोंना खूप आवडलं. जेवणामध्ये होते मटकी, अख्खा मसूर, गाजर आणि केळ्यांसाठी पॅटीस होती. त्याचबरोबर रताळ्याचा हलवा पण होता आणि त्याला मटकी खूप आवडलेली. जेवण वगैरे केलं आणि गेले मग किचनमध्ये बाकीची राहिलेली कामं करण्यासाठी. तेवढ्यात पाणी पण आलेलं होतं. मग किचन वाटा स्वच्छ करून घेतला, घर वगैरे झाडून घेतलेलं. आहो तेवढी एक मदत करतात मला, जेवण झालं की ते हॉल झाडून घेतात, तेवढी त्यांची एक मला खूप मदत होते. आणि त्याच्यानंतर मी किचन झाडून घेतलं आणि मग काय राहिलेले कामं, पाणी आलेलंच होतं, म्हणलं चला भांडे पण घासून घेऊया. परत बड्डेला गेल्यावर मग तिकडेच वेळ जायचा आणि पाणी पण निघून जायचं. मग जी राहिलेली भांडे होती ती पण पटापटा सगळी घासून घेतलेली. आणि पाणी आलेलं असलं ना तर खूप म्हणजे इझी होतं काम करण्यासाठी. कारण पाणी घेऊन भांडे घासा म्हणजे त्या घेऊन या आणि धुवत बसा, त्याच्यामध्येच वेळ जातो. मग असं पटकन सगळं घासून घेतले. आणि त्याच्यानंतर मग पाणी पण गेलेलं होतं, मग थोडेसेच राहिलेले होते. मग पाणी घेऊन बाकीचे पण घासून घेतले आणि घासण्या वगैरे स्वच्छ धुवून ठेवलेला. आणि मग गेले बड्डेच्या तिथे. बड्डे गर्लला ओवाळते, तिला टिक्का लावला तर तीच मला म्हणत होती तुला टिक्का लावू दे म्हणून. ही आहे आमची छोटीशी क्यूटशी गाथा, 2 वर्षाची पूर्ण झालेली. खूप क्यूट आहे ती. कियान आणि तिची चांगलं जमतं, दोघं मस्त खेळतात आणि भांडणं पण तेवढीच करतात. आणि ही आहे त्यांची फॅमिली, समोरच राहतात एकदम फ्लॅटच्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.